आज आपल्या केतूर नंबर 2 या गणामध्ये आमदार नारायणराव पाटील यांची सभा झाली. काय सांगा? आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक लागली असून आम्ही नारायणराव पाटील यांचे कार्यकर्ते असून त्यांनी आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी दिली. नितीन राजे भोसले यांची मंडळी ती आमच्याबरोबर जिल्हा परिषद गटातनं उभा आहेत. मी पंचायत समितीला उभा आहे. मला एवढंच सांगायचं की आम्ही गेली 20 वर्ष नारायणरावाचं काम करतोय, अगदी तळमळीने काम करतो. जे माझ्या समोर आता उमेदवार आहेत अजित विघ्ने, ती माझ्या ग्रामपंचायतीला विरोधात उभा होते. त्या टायमाला मी त्यांचा 813 मतांनी पराभव केला. आणि आता बी मी अगदी खात्रीपूर्वक सांगतो की 100% आता सुद्धा त्यांचा पराभवच करणार आहे, निवडूनच येणार आहे. अगदी काळ्या दगडाची रेग आहे. कारण आम्ही सुद्धा ते जरी वकील असले तरी आम्ही सुद्धा सामान्य कार्यकर्ते, आम्ही सुद्धा तळमळीने काम करतो, व पुत्र पोचतो, कुठल्याही सामाजिक कार्यात भाग घेतो. कुठलं बी असू द्या, देवाधर्माचं कार्य असू द्या, स्वतः आम्ही माळकरी जनतेत सगळ्या करतो. माझा भागातनं संपर्क आहे सगळा. मी एक पंढरपूरचा वारकरी, गेले 20 वर्ष झालं आळंदी पंढरपूरची वारी करतो. देवाधर्मात असतो, सगळ्या आमची सगळ्या परिसरात भजनी मंडळ असेल, सगळे असेल, सगळ्याशी माझा संपर्क आहे, जनतेशी माझा संपर्क आहे. मी अगदी तळमळी लोकांसाठी काम करतो. ज्या वेळेला सरपंच होतो तेव्हा ह्या कित्तूरमध्ये 40 वर्षाचं प्रश्न पडलेलं, तिथं आरक्षित जागेच्या नोंदी असत्याल, ती नोंदी मी माझ्या काळात ओढून घेतल्या. स्मशानभूमी नव्हती. आता आपण आपल्या इथं काय नेमके गणामध्ये काय नेमके महत्वाचे प्रश्न आहेत? आता महत्वाचे प्रश्न, कित्तूर 1 ते 2 नंबर रस्ता, गोयगावचा एक रस्ता आहे. तिथं आमच्या इथं एक कित्तूर नंबरला एक मोठं समाज मंदिर, एक मोठं त्या आबांनी दिले अक्षर समाज मंदिर, 20 लाखाचा एक समाज निधी टाकलाय. गोयगावचा रस्ता बी आम्हाला, आम्ही काल गेलतो तर म्हणले ते रस्ता सुद्धा आम्ही करून देतो. अक्षरशः या 4-2 महिन्यात मार्गे लावतो म्हणलं ते सुद्धा रस्ता. बोलायचं होतं मला. केतूर ते देवेघन रस्ता ही खराब झालेला आहे, ती सुद्धा आबा अक्षरशः महिना 2 महिन्यात मार्गी लावतो म्हणल्यात. आणि हे सगळे कामं करायसाठीच आबाने विकास आघाडीचा निर्णय घेतलाय. आदिनाथ कारखाना चालू हो ह्याच्यासाठी आबाने निर्णय घेतलाय. ही जनतेचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे कारखान्याचा. कुणी त्याच्यावर असं शेतकऱ्या दबाव आणून असे मतं घ्यायचे काम कुणी करू नये. आदिनाथ कारखाना पुढल्या वर्षी चालू होणार आहे व्यवस्थित, त्याच्यासाठीच आबाने सगळी धडपड चालू आहे. आबाची सगळ्या रस्त्याच्या कामासाठी धडपड चालू आहे. निधी आम्हाला भरपूर येणार आहे 1 महिन्यात 2 महिन्यात. आणि सगळ्या जनतेची कामं ही मार्गी लागणार आहे ती 100%. आणि आम्ही विकास आघाडीच्या मार्फत उभा राहिलोय. आम्ही 100% विजय होणार आहे, आम्ही खात्रीशीर सांगतो. आता तुम्ही जे प्रचार दौरा करताय किंवा तुमच्या गणामध्ये तुम्ही फिरताय, मतदारांशी कशा प्रकारे आपला संपर्क होतोय किंवा कशा प्रकारे आपल्याला प्रतिसाद मिळतोय? अक्षरशः आम्हाला प्रसाद मिळतोय लोकांचा की बाबा वहिनींना मी ह्या भागात 2 बऱ्याच जिल्हा परिषद सदस्य केलं. आज आम्ही एवढं वहिनीसाठी धडपडून अक्षरशः वहिनीचं आम्हाला आज काय सहकार्य. वहिनी आज तिकडे आबांच्या विरोधात आम्ही काम करून आज वहिनी तिकडे गेल्यात आज आम्हाला पाडायसाठी. आम्हाला ह्याचं कुठेतरी दुःख होतं. आम्ही त्यांची रात्रंदिवस काम केले. ही कुठेतरी त्यांनी बी थोडा विचार करायला पाहिजे. त्यांना ना त्यांनी शांत थांबायला पाहिजे होतं. कुठेतरी कार्यकर्त्याचा विचार करायला पाहिजे. पण हे असे स्वार्थीपणा झालाय, असं करायला नको होतं. वाटतंय का कुठेतरी त्याचा फटका तुम्हाला बसेल किंवा नेमकं काय ह्याचा फटका आम्हाला बसणार नाही. जनतेच्या मनापासून आम्ही अक्षरशः मनापासून आम्ही जनते आम्हाला सहकार्य करायला तयार आहेत. आम्ही 101% निवडून येणार आहे, आम्ही खात्री देतो ह्याची. म्हणजे कोर्टी गटातून जे आणि तुमचे 2 गणामध्ये कशा प्रकारे वातावरण? आता कोर्टी गणात काय आम्ही जास्त फिरलो नाही, पण कित्तूर गणात आम्ही फिरलोय. आम्हाला भरपूर प्रतिसाद आहे लोकांचा. आम्ही 100% विजय होणार. आबाच्या पॅनलला पूर्णपणे विजय करणार, बहुमत मिळेल. आम्ही तुम्हाला 9 तारखेला अक्षरशः तुम्हाला गुलालच आमच्या अंगावर पडेल ह्याची गॅरंटी देतो आम्ही खात्रीशीर.